विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण परत एकदा जे प्रकरण स्टार्ट केलेले अगोदरच्या व्हिडिओजमध्ये, दॅट इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, या प्रकरणावर असणारा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट गेल्या पिरियडमध्ये आपण स्टार्ट केला होता. अँड दॅट इज नथिंग बट द वर्डिंग एक्झाम्पल बेस्ड अपॉन द सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आजच्या रसिकेमध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेले जेवढे एक्झाम्पल्स होते, वर्डिंग एक्झाम्पल होते, त्याला पुढे कंटिन्यू करत आहोत. आणि त्यातला पुढचा क्रमांकाने येणारं मॅथमॅटिकल एक्झाम्पल या ठिकाणी आहे. प्रॅक्टिस सेट लास्ट आपण सुरू केलेलं, दॅट इज 1.5. आणि यामधला फोर्थ एक्झाम्पल, सी व्हॉट द एक्झाम्पल सेज अँड काय फाइंड आउट करायचं आपल्याला. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, एक फ्रॅक्शन आहे आणि या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर इज 4 more than the twice its numerator. फ्रॅक्शन ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्यावेळेस सगळ्यांना वेल नोन आहे की अंशामध्ये न्यूमरेटर अंश म्हणतो आपण त्याला आणि छेदाला डिनॉमिनेटर कॉल करत असतो. सो व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन वी हॅड प्रोव्हाइडेड इज दॅट द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than the twice the numerator. डिनॉमिनेटर छेद हा न्यूमरेटर पेक्षा 4 ने अधिक आहे, पण त्याच्या दुप्पटीच्या, ट्वाइसच्या. ठीक आहे, ही पहिली कंडिशन आहे. आणि पुढे काय दिलंय, डिनॉमिनेटर बिकम्स 12 times द न्यूमरेटर. आपल्याला असं सांगितलं गेलेलं आहे की डिनॉमिनेटर हा छेद हा अंशाच्या 12 पट होणार आहे. छेद हा अंशाच्या किती टाइम्स होणार आहे, 12 टाइम्स होणार आहे. पण कधी, इफ बोथ आर रिड्यूस्ड बाय 6. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना आपण रिड्यूस केलं, 6 ने कमी केलं त्यांना, तर ही कंडिशन आपल्याला या ठिकाणी विचारत घ्यायची. सो आपण स्टार्ट करूया उत्तराला. आपल्याला रिक्वायर्ड विचारलेलं आहे की कोणता फ्रॅक्शन असेल तो. सो लेट अस कन्सिडर, लेट द रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज x upon y. जो काही विचारलेला फ्रॅक्शन आहे आपण व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करत आहोत, दॅट इज x upon y. नाउ व्हॉट इज आवर फर्स्ट कंडिशन, आवर डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than. व्हॉट इज आवर डिनॉमिनेटर, y. न्यूमरेटर असणार आहे x. आवर डिनॉमिनेटर इज, दॅट इज y equal to y is 4 more than. see what is the condition we have given, 4 more than, 4 plus, then what, then twice the numerator. न्यूमरेटर आहे आपला x, याच्या twice आपल्याला करायचं आहे. y equal to 2x plus 4. ही आपली पहिली कंडिशन असणार आहे. सो बाय फर्स्ट कंडिशन काय कंडिशन सांगते, आवर डिनॉमिनेटर दॅट इज y इज 4 more than, दॅट इज प्लस 4, कोणापेक्षा 4 more than, twice its numerator. y equal to 2x plus 4. सो या y ला आपण तिकडे ट्रान्सफर करूया आणि हा 4 इकडच्या साईडला ट्रान्सफर करतोय आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून. सो 2x हा y तिकडे ट्रान्सफर केला तर विल बिकम -y, आणि हा प्लस 4 इकडे ट्रान्सफर केला तर तो होणार आहे -4. आय कोट दिस साइड टू फर्स्ट रिलेशन. ठीक आहे, पहिल्या लाईनवरून पहिली इक्वेशन आपण तयार केली. नाउ वी हॅव टू गो फॉर द अदर लाईन. नाउ डिनॉमिनेटर बिकम्स, न्यूमरेटर बिकम्स, आपला छेद हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होणार आहे. पण कधी, जर मी रिड्यूस करत असेल, कोणाला रिड्यूस करत असेल, आपल्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला रिड्यूस करत असेल. आपला ओरिजिनल न्यूमरेटर कोण आहे, x. ओरिजिनल डिनॉमिनेटर कोण आहे, y. याला जर मी रिड्यूस केलं 6 ने, तर काय चेंजेस होणार, इट विल बिकम x minus 6, इज इट. अँड y ला जर मी रिड्यूस करत असेल तर इट विल बिकम y minus 6. दोघांना आपण 6 ने रिड्यूस केले. इफ बोथ आर रिड्यूस्ड बाय 6, दॅट इज न्यूमरेटर एज वेल एज डिनॉमिनेटर, दोघांना आपण रिड्यूस केले. आता रिड्यूस झाल्यानंतर कंडिशन काय सांगते आपल्याला, दॅट द डिनॉमिनेटर बिकम, डिनॉमिनेटर म्हणजे कोण, डिनॉमिनेटर आता कोण झाला आपला y minus 6, हा 12 टाइम्स होणार आहे. 12 टाइम्स द न्यूमरेटर, आताचा बदललेला न्यूमरेटर कोणता आहे, x minus 6. सो दिस विल गिव्स अस द सेकंड इक्वेशन. परत एकदा बघा, आपले न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर x आणि y होते, त्यांना जर रिड्यूस केलं तर ते काय होणार, x minus 6 y minus 6.
Now we have condition on the reduced numerator and denominator. काय सांगतो आहे की our denominator म्हणजे y minus 6 हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होणार. So this will use the second condition. By second condition, y minus 6 reduced denominator. This is 12 times the numerator, that is x minus 6. त्याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया. y minus 6 remains as it is. 12 आपण ब्रॅकेट सिम्प्लिफाय जर करत असेल या ठिकाणी तर that will give us 12x minus 12 multiplied by 6, that is 72. त्याला आपण प्रॉपर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करूया. y x कडे नेतोय आणि कॉन्स्टंट कडे नेतो आहे. सो 12x as it is, हा y प्लस y तिकडे गेला तर होणार आहे मायनस y इक्वल टू मायनस 6 ऑलरेडी आहे आणि इकडे होणार आहे प्लस 72. मायनस 6 प्लस 72. So now we will have the further calculation part. 12x minus y, this is equal to, आपण या दोघांना जर सबट्रॅक्ट करत असेल 72 minus 66, 6 मायनस जर केला 72 मधून तर 66 हा शिल्लक राहणार आहे आणि म्हणून I quote this as equation number 2. And once we got the two linear equations, one can very easily find the roots of this equation by using any one of the conditions, any one of the method. आपल्याकडे ग्राफिकल मेथड आहे, क्रॅमर्स मेथड आहे, एलिमिनेशन ऑफ व्हेरिएबल आहे, इक्वेटिंग द कोएफिशिएंट, अशी चार मेथड्स आहेत. आपण या ठिकाणी विचार करूया. पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनचा जर विचार केला तर या ठिकाणी y आणि y दोघांचे कोएफिशिएंट सेम आहे पण सिम्बॉल्स मायनस मायनस सेम आहे. जर चिन्ह सारखे असतील तर या दोघांची मला सबट्रॅक्शन करावे लागेल. सबट्रॅक्शन केलं तर हा मायनस y कट होईल. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2, दोन मधून मी सबट्रॅक्ट करतोय. दुसरं इक्वेशन अगोदर लिहितोय. 12x minus y, this is equal to 66, whereas 2x minus y, this is equal to minus 4. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असंही एक रिमार्क सांगितली होती की ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करणार आहोत त्यावेळेस सेकंड इक्वेशनचे सिम्बॉल्स मला रिव्हर्स करायचे. ते सबट्रॅक्शन होते. हा प्लस 2x आहे विल बिकम मायनस 2x, मायनस 2xy मायनस y to प्लस y होणार and this minus 4 will become plus 4. Symbols reverse करायचे. Be careful. So now this minus y plus y will get cancelled. 12 मधून जर 2 आपण मायनस करत असेल तर it will become 10x आणि या दोघांची बेरीज जर केली आपण तर ती होणार आहे 66 plus 4 70. So x equal to 70 upon 10, that is nothing but 7. So we get the value for the numerator x. एकदा x मिळाला तर y ची किंमत आपल्याला या दोन पैकी कोणत्या इक्वेशन मधून मिळेल. सो putting x equal to 7 in equation 1. पहिलं इक्वेशन आपल्याकडे या ठिकाणी आहे 2x minus y, this is equal to minus 4. व्हॅल्यूज ठेवूया. 2 multiplied by 7 minus y, this is equal to minus 4. हा minus y तिकडे ट्रान्सफर करतो. minus 4 इकडे घेतो. व्हेरिएबल एका साइडला घ्यायचे आपल्याला आणि म्हणून this 2 multiplied by 7 will give us 14. हा minus 4 इकडे आला तर होणार आहे plus 4 and minus y तिकडे गेला तर होणार आहे plus y. So finally we will get y equal to 18. Y equal to 18 and hence a required fraction जो आपल्याला विचारला गेला होता x upon y, तो मिळतो आहे x ची व्हॅल्यू आहे 7. आता कॅल्क्युलेट केली आपण and it is divided by 8. आपला required fraction असणार आहे 8 will give us answer. So again this is a wording example in which we had converted the wording example into a linear equations, and once we got the two linear equations one can very easily find the root of such a condition. So this is the example number 4 from the practice set 1.5. I hope सगळ्यांना तुम्हाला हे सगळं लक्षात आलंच असेल. आपण आतापर्यंत 4 गणित बघितलेले आहेत. आपण पुढे आणखी 1-2 गणित बघणार आहोत. आणखी काही अडचणी असतील तर त्या तुम्ही सगळ्यांनी क्लिअर करून घ्यायचे आहे.
आपल्या या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही जर बघितलं असेल वहीमध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बुक मध्ये बघाल तर टोटल 6 एक्झाम्पल्स आहेत. यातलं 5वं एक्झाम्पल मी तुमच्यासाठी ठेवतो आहे सध्या आणि 6वं एक्झाम्पल मी या ठिकाणी घेणार आहे, कारण पुस्तकामध्ये ते आपल्याला स्टार टाइपचे दिलेले आहे, स्टार लेवलचे एक्झाम्पल दिलेले आहे. ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत. परीक्षेमध्ये स्टार टाइपचे एक्झाम्पल येण्याचे चान्सेस जास्त आहेत असं आपण ग्राह्य धरूया. पुस्तकात असताना स्टार थोडीशी हार्डर आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. बघूया किती हार्ड आपल्याला जाऊ शकेल तर. सो I will have the example number 6, which is the star in our book. Out of 1900 kilometer, out of 1900 kilometer, Vishal traveled some distance by bus and some by aeroplane. Some by aeroplane. Bus travels with average speed 60 km per hour, average speed 60 km per hour, and average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance covered by bus. So this is one of the important example from our practice set. So see what we have given. Out of there is journey of 1900 kilometer, 1900 kilometer journey is there. आणि ही जर्नी विशाल ट्रॅव्हल करतो आहे. ट्रॅव्हल करत असताना त्याला काही पार्ट आहे जर्नीचा बसने ट्रॅव्हल करायचा आहे आणि काही पार्ट हा एरोप्लेनने ट्रॅव्हल करायचा आहे. सम बाय बस और सम बाय द एरोप्लेन. पुढे आपल्याला बसची एव्हरेज स्पीड दिलेली आहे 60 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनची एव्हरेज स्पीड दिलेली आहे 700 किलोमीटर पर आवर. आणि ही टोटल जर्नी पूर्ण करण्यासाठी विशालला 5 तास लागतात. 5 hours are required to complete the journey. In such a situation, we have to find the distance covered by Vishal with the help of bus. बस ने किती डिस्टन्स कव्हर केले ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण सपोजिशन स्टार्ट करूया की if I suppose that out of this 1900 kilometer x किलोमीटर will be traveled with the help of bus. असं आपण समजूया की x किलोमीटर हे बसने ट्रॅव्हल केले आपण आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स आपण सपोज करूया व्हाट y kilometer. So in answer we'll start with the supposition. Let distance covered by bus, which is equal to x kilometer. Distance covered by Vishal with the help of bus is x kilometer, whereas distance covered by aeroplane is equal to y kilometer. Now
दिस इज व्हेरी सिंपल नाउ. आपल्याला असं सांगितलं गेलं की टोटल जर्नी A to B हा ट्रॅव्हल करतो आहे आणि हे टोटल डिस्टन्स आहे 1900. यातला काही पोर्शन हा x डिस्टन्स एवढं बसने आपण ट्रॅव्हल करणार आहोत आणि शिल्लक राहणार y हे डिस्टन्स कशाने कव्हर करणार आपण एरोप्लेन बाय एरोप्लेन. सो पहिलं कंडिशन तर फार सोपी आहे. पहिलं इक्वेशन की एवढा डिस्टन्स x किलोमीटर आणि हे डिस्टन्स एरोप्लेन y किलोमीटर दोघांची बेरीज केली तर टोटल डिस्टन्स किती मिळणार आहे 1900. सो बाय फर्स्ट कंडिशन टोटल डिस्टन्स आहे 1900 असल्यामुळे ह्या दोन्ही डिस्टन्सेसला आपण ऍड करणार आहोत आणि इट विल गिव्ह अस 1900. हॅव दिस ॲज द फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे. आपण या 1900 वरून पहिली कंडिशन तयार केली. टोटल डिस्टन्स आहे. आता हे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी दोघांना 5 तास लागतात. यावरून दुसरी कंडिशन तयार करायची. आता टाइम रिक्वायर्ड काढायचा आहे. म्हणजे x एवढं अंतर काढण्यासाठी बसला किती वेळ लागेल तो काढावा लागेल आणि y एवढं अंतर एरोप्लेनने जाण्यासाठी लागणारा आपल्याला या ठिकाणी टाइम हा फाइंड आउट करायचा असणार आहे. सो टाइम साठी फॉर्म्युला सगळ्यांना वेळ नाही. टाइम इक्वल टू डिस्टन्स जे डिस्टन्स ट्रॅव्हल करतो आपण त्या ट्रॅव्हल डिस्टन्सला आपण जर स्पीडने डिवाइड केलं. एक उदाहरण घ्या की समजा आपण इथून औरंगाबाद पर्यंत चाललेलो आहोत. औरंगाबादचं डिस्टन्स आपण अप्रॉक्सिमेटली 200 किलोमीटर असे राहील करूया. इफ आय सपोज दॅट डिस्टन्स बिटवीन सेलू टू औरंगाबाद इज 200 किलोमीटर आणि आपण जर आपल्या व्हेकलची ॲव्हरेज स्पीड 50 किलोमीटर पर आवर अशी सपोज केली. आपण एका व्हेकलला चाललोय आणि जी 50 किलोमीटर पर आवर ही स्पीड आहे. एका तासात 50 किलोमीटर जाणार. सो हाऊ मच इज टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट द जर्नी? डेफिनेटली 200 डिवाइडेड बाय 50. जे टोटल डिस्टन्स आपण स्पीडने डिवाइड करणार. सो टोटल डिस्टन्सला स्पीडने डिवाइड केलं तर आपल्याला टाइम मिळणार आहे. सो हियर वी हॅव now time to cover distance x किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठीचा टाइम जर काढायचा असेल तर फॉर्म्युला असणार आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. सो डिस्टन्स इज x किलोमीटर आणि स्पीड बसची आहे. या ठिकाणी बसची स्पीड दिलेली आहे 60 किलोमीटर. सो x divided by 60 and very similar manner time required to cover a distance of y kilometer that is by aeroplane. So it will be equal to y divided by aeroplane ची स्पीड मला घ्यावी लागणार आहे. It will be equal to 700. आणि या टाइम आणि या टाइम या दोन्ही टाइमची आपण ऍडिशन केली तर it will give us 5 hours and hence by second condition what is our second condition? That x divided by 60 plus y divided by 700 it will give us 5 तास या ठिकाणी लागणार आहे. It will requires 5 hours. ठीक आहे. सो याला थोडंसं आपण सिम्प्लिफाय करूया जेणेकरून आपल्याला हे सहजतेने सोडवता येणं शक्य होईल. So now here मी काय करतोय इथे 0 आहे इथे एक 0 आहे. थ्रूआउट मी 10 ने गुणाकार करतोय. 10 ने मल्टिप्लाय करतोय. जर 10 ने मल्टिप्लाय या ठिकाणी करत असेल तर इथे 10 ने गुणाकार करायचा म्हणजे इथे एक 0 कट होणार x/6 प्लस इथे 10 ने मल्टिप्लाय करायचं याचा अर्थ मग काय होणार छेदामध्ये असणार जे 2 0 त्याचा एक 0 कॅन्सल होणार आणि इथे 10 ने मल्टिप्लाय केलं तर इट विल बिकम 50. 10 ने मल्टिप्लाय केलं तर इट विल बिकम 50. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करत आहोत 70x प्लस 6y दोन्ही छेदांचा गुणाकार या ठिकाणी होणार आहे 7 मल्टिप्लाइड बाय 6 42 दिस इज फर्दर इक्वल टू 50 आणि म्हणून हे 420 इथे ट्रान्सफर करूया. सो 70x प्लस 6y this is equal to 50 multiplied by 420. Now याला आणखी आपण 2 ने डिवाइड करू शकतो. याला 2 ने भाग जाईल, याला 2 ने भाग जाईल, या दोघांपैकी कोणालाही 2 ने भाग जाऊ शकतो.
So here we get 35x plus 3y. सगळ्यांना अर्धे बनवले आपण. 30 ला 2 ने भाग दिला तर 35, 6 ला 2 ने भाग दिला तर it will become 3. आता या दोघांपैकी कोणते एकाला तुम्ही डिवाइड करायचे. मी 420 ला डिवाइड करतोय. So 50 multiplied by 210. 210. So this is further equal to 35x plus 3y equal to. Now आपल्याला या ठिकाणी 50 multiplied by 21 याचा गुणाकार करायचा आहे. 21 आणि 5 चा गुणाकार केला तर तो होणार आहे 105 आणि त्यावरती हे 2 0. सो 10,500 we put this as equation number 2. आणि इथे आपल्याला 1 आणि 2 इक्वेशन्स जर मिळत असतील तर आपल्याला इलिमिनेशन करता येऊ शकतं. आता या ठिकाणी बघूया. मी या ठिकाणी हा y व्हेरिएबल आणि हा इथे y व्हेरिएबल याचे कोएफिशिएंट सारखे करण्याचा प्रयत्न करूया. इथे 1 आहे, इथे 3 आहे. म्हणजे याचा अर्थ काय की इक्वेशन 1 ला मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 3. So our equation will become 3x plus 3y. प्रत्येक टर्मला आपण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि या ठिकाणी 1900 ला मल्टिप्लाय केलं 3 ने तर 5700 हा प्रोडक्ट येऊ शकतो. I quote this as equation number 3. Now ह्या दोन्ही जे इक्वेशन्स आपण आता तयार केलेले आहेत त्या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. y चे कोएफिशिएंट आपण सेम बनवलेले आहेत आणि y चे कोएफिशिएंट सेम बनवल्यामुळे मला सहज असं लक्षात येतं की याचे सिम्बॉल सेम आहे. म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल आपल्याला. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. थर्ड इक्वेशन 2 मधून आपण सबट्रॅक्ट करूया. सो 35x plus 3y this is equal to 10,500. त्यानंतर 3x plus 3y equal to 5700. सबट्रॅक्शन करत असताना कालच किंवा आजच्या पिरियड मध्ये देखील आपण हे रिपीट केलंय की सिम्बॉल्स रिव्हर्स करायचे. निगेटिव्ह 3x पॉझिटिव्ह 3y होता तो निगेटिव्ह होणार आणि हा निगेटिव्ह होणार. नाउ दिस प्लस 3y minus 3y will get cancelled and 35x minus 3x आपण जरी सबट्रॅक्शन केलं तर त्या ठिकाणी मिळते 32x. 10,500 minus 5,700. सबट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे. आय थिंक इट विल बी इक्वल टू 4,800. 32 डिवाइड डिवाइड करूया आपण. x इक्वल टू 4800 डिवाइडेड बाय 32. 16 ने भाग से गेला. 16 गुणिले 2 32. 16 3 48. सो 300 अपॉन 2 आणि म्हणून x इक्वल टू मिळत आहे आपल्याला 150. x इक्वल टू 150. आपल्याला फायनली काय विचारलेलं आहे. डिस्टन्स कव्हर्ड विथ द हेल्प ऑफ बस. आणि डिस्टन्स कव्हर्ड विथ द हेल्प ऑफ बस कशाने सपोज केला आपण x ने आणि जो आपल्याला मिळालेला आहे y कॅल्क्युलेट करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आणि म्हणून मीन्स डिस्टन्स ट्रॅव्हल by bus equal to x equal to 150 kilometer. That is what we required. जे आपण या प्रश्नामध्ये विचारले. परीक्षेमध्ये 3 ते 4 मार्कांपर्यंत या टाइपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच टाइपचा म्हणून नाही आपल्याला ही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे की केव्हा आपण डिस्टन्सवर आधारित फॉर्म्युला उपयुक्त आणायचा आहे आणि कधी आपल्याला हा उपयोगात आणता येऊ शकेल. ओके. नाउ आपल्या या प्रॅक्टिस सेट मध्ये असणाऱ्या 6 एक्झाम्पल पैकी आपण 5 एक्झाम्पल्स या ठिकाणी घेतले. एक तुम्हाला सोडवण्यासाठी ठेवलेलं आहे. ते सगळ्यांनी ट्राय करावं. यानंतर पुढचा पार्ट आपल्या या सिलेबसचा शेवटचा पार्ट असतो दॅट इज द प्रॉब्लेम सेट. तुम्ही जर प्रॉब्लेम सेट नीट ऑब्झर्व करत असाल त्यातले बरेचसे एक्झाम्पल फार सोपे आहे. म्हणजे काही ग्राफिकल मेथडवर प्रश्न सोडवायचे, काही ग्रामर रूलवर काही प्रश्न सोडवायचे. यातला बी केअरफुल जो ओमिटेड पार्ट आहे प्रॅक्टिस सेट जर आपण विचार केला प्रॉब्लेम सेट 1 जर बघितला तर एक्झाम्पल नंबर 6 जो दिलेला आहे तो कंप्लीट ओमिट करण्यात आलेला तर वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास तुम्ही करायचा नाही. आणि तुम्ही जर सगळ्यात शेवटी वर्डिंग एक्झाम्पल शेवटचे 2-3 एक्झाम्पल वर्डिंग एक्झाम्पल हे महत्वाचे असणार आहेत. आपला सगळ्यात शेवटचा हा थोडासा किचकट वाटतो. स्टार टाईपचा आहे 6वा एक्झाम्पल.
ते घेऊन आज आपण या प्रकाराला या ठिकाणी थांबवणार आहोत. वरचे एक्झाम्पल देखील तुम्हाला सहज त्याचे इक्वेशन्स तयार करता येऊ शकतील. असतील अडचणी तर तुम्ही शेअर करू शकता. नाउ here is the sixth and last example of this chapter. आपण या ठिकाणी फेस करत आहोत. That is the start time. What we have done, places A and B are 30 km apart. दोन प्लेसेस आहेत आपल्याकडे. A आणि B असे दोन प्लेसेस आहेत. This is the A place and this is the B. या दोघांमध्ये डिस्टन्स 30 किलोमीटर एवढा आहे. They are 30 km apart. पुढे काय सांगताय, आम्ही ते ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी. या ए पासून आम्ही ते ट्रॅव्हल करणार आहे बी कडे. Whereas at the same time जोसेफ स्टार्ट्स, या ठिकाणून आम्ही स्टार्ट करतोय आणि जोसेफ या ठिकाणून स्टार्ट करतोय टुवर्ड्स ए. आणि आपल्याला असं सांगितलेलं आहे की दोघंही एकमेकांच्या डायरेक्शनला जेव्हा ट्रॅव्हल करतात तेव्हा ते एकमेकांना 20 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये एकमेकांना ते इंटरसेप्ट करतील, भेटतील. ही पहिली कंडिशन दिली. दुसरी कंडिशन काय सांगते की जर आम्ही बी कडे ट्रॅव्हल करायला सुरुवात केलेली आहे या डायरेक्शननं, पण जर जोसेफ हा इकडच्या एच्या दिशेने न येता तो जर अपोजिट डायरेक्शन जर गेला असता तर 3 तासानंतर आम्ही आणि जोसेफ हा 3 तासानंतर एकमेकांना भेटले असते. म्हणजे ज्यावेळेस आम्ही 3 तास ट्रॅव्हल करेल आणि जोसेफ 3 तास ट्रॅव्हल करेल त्यावेळेस ते एकमेकांना भेटतील. अशा दोन कंडिशन्स आपल्याला सांगतात. आता याला इक्वेशन मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण बघूया. सो इन आन्सर आपल्याला दोघांची काय फाइंड आउट करायची स्पीड. आपण सपोज करूया लेट द स्पीड ऑफ coming is x kilometer per hour and of Joseph is y kilometer per hour. ओके. आता या ठिकाणी या स्पीडने x आणि y या स्पीडनं या दोघांनाही पहिल्या कंडिशनचा आपण जर विचार केला तर हमीदला 20 मिनिटं बाईक चालवायची आहे आणि जोसेफला देखील 20 मिनिटं बाईक चालवायची. मग 20 मिनिटात किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे परत मी आजच्या फॉर्म्युलाकडे ना आपल्याला किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय 20 मिनिटांमध्ये. सो डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. डिस्टन्स इक्वल टू काय फॉर्म्युला असणार आहे, डिस्टन्स इज नथिंग बट स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. आपण 50 च्या स्पीडने चाललो असं करायचं तर आपल्या बाईकवर 50 ची स्पीड आहे आणि जर 2 तासासाठी ट्रॅव्हल करत असेल तर 2 तासानंतर मी 100 किलोमीटरवर जाऊन पोहोचणार आहे. म्हणजे स्पीडला मला टाइमने मल्टिप्लाय करायचं. सो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. हेन्स बाय फर्स्ट कंडिशन काय सांगते पहिली कंडिशन बघा. हमीदनं 20 मिनिटात काढलेलं अंतर काढायचं. फॉर्म्युला काय असणार आहे, स्पीड काय करायचं आपण x मल्टिप्लाइड बाय टाइम. किती टाइमसाठी आपण किती वेळेसाठी आपल्याला बाईक चालवायची, इट विल बी फॉर 20 मिनिट्स. आपण 20 मिनिट्स आपल्याला मिनिटांमध्ये घेऊन चालणार नाही तर 20 मिनिट्स हे आपल्याला आवर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल, तासांमध्ये कन्वर्ट करावं लागणार. सो इट विल बिकम 20 याला आपण 60 ने डिवाइड करायचं. आवर 20/60. So it is 20/60. This is the distance traveled by Hamid plus तसंच जोसेफ साठी स्पीड आहे y मल्टिप्लाइड बाय टाइम थोडाच आहे 20 मिनिट्स 20 मल्टिप्लाइड बाय 60. सो जेव्हा हे दोघे 20 मिनिटं कंप्लीट ट्रॅव्हल करतात त्यावेळेस दोघांनी मिळून किती अंतर कापलेलं असणार आहे, 30 किलोमीटर एवढं अंतर कापलेलं असणार आहे. सो इट इज नथिंग बट 30 किलोमीटर. सो या ठिकाणी हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होणार. 2 ने जर डिवाइड केलं तर या ठिकाणी 3 येते. सो x डिवाइडेड बाय 3 प्लस y डिवाइडेड बाय 3 या ठिकाणी तसंच भाग झाला इक्वल टू असणार आहे 30. आपण थ्रूआउट 3 ने मल्टिप्लाय करूया. सो दॅट विल गिव्स अस 3x plus 3y. This is equal to 90. So have this as equation number first.
So this is a very simple equation. Now we have to focus on the second condition. सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलं, हमीद आणि जोसेफ एकाच डायरेक्शनला जाणार आहे, पण किती तासांसाठी ट्रॅव्हल करणार ते? किती तासांसाठी? 3 तासांसाठी. 3 hours ते 3 तासांसाठी ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजे परत एकदा तोच फॉर्म्युला वापरायचा आपल्याला डिस्टन्स साठी. पण आता या ठिकाणी हमीदने जेवढं अंतर कापलेलं आहे, हमीदने जेवढं अंतर कापलंय त्यामधून जोसेफने कापलेलं अंतर जर मी मायनस केलं, हमीदने जेवढं अंतर कापलंय त्यातून जोसेफचं अंतर जर मी कट केलं तर दोघांमधला डिफरन्स हा इथून इथपर्यंत आहे. हा इतका दोघांच्या डिस्टन्स मधला डिफरन्स आहे आणि तो किती असणार आहे? इट विल बी इक्वल टू 30 किलोमीटर. अँड हेन्स बाय सेकंड कंडिशन, परत एकदा डिस्टन्सचा फॉर्म्युला मी वापरतोय. डिस्टन्स काढायचं आपल्याला, स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. स्पीड हमीसाठी असणार आहे x, पण यावेळेस मला 3 तास ट्रॅव्हल करायचं आहे. आता काही तासांमध्ये कन्वर्ट करण्याची गरज नाही. सो 3x प्लस पुढे जोसेफनं कव्हर केलेलं अंतर त्यासाठी स्पीड आहे y, आणि किती तासांसाठी ट्रॅव्हलिंग करणार आपण? 3 तासांसाठी ट्रॅव्हलिंग करणार आहे. पण या ठिकाणी ऍडिशन न करता मला या दोन्ही डिस्टन्सेसचं सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. हमीदने जेवढं अंतर कापलंय त्यामधून जोसेफने जेवढं अंतर कापलंय त्याचं सबट्रॅक्शन आपण केलं, या टोटल अंतरातून हे अंतर मायनस केलं, शिल्लक राहणार आहे 30 किलोमीटर. सो इक्वल टू 30 किलोमीटर. वी कोड दिस ॲज इक्वेशन नंबर 6. आणि एकदा आपले दोन इक्वेशन जर झाले तर या दोन इक्वेशन्सचा सोडवणं आपल्यासाठी फार काही अवघड जाणार नाही. नाउ इक्वेशन्स फार सिंपल आहे. 3x प्लस 3y, 3x मायनस 3y, मायनस 3y प्लस 3y. सिंबल्स वेगवेगळे आहेत, दोघांचे ऍडिशन करूया. सो ऍडिंग 1 and 2, आपण 1 आणि 2 ची जर ऍडिशन केली तर 3x प्लस 3y इक्वल टू 90. त्यानंतर 3x मायनस 3y दिस इज इक्वल टू 30. प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होणार. 3 प्लस 3 will gives us 6x. 3 plus 3 will gives us एक स्लाइड करेक्शन आपण या ठिकाणी करूया. ज्यावेळेस 3 ने आपण मल्टिप्लाय केलं त्यावेळेस 3 आणि 3 कॅन्सल होतील आणि या ठिकाणी येणार आहे x plus y, x plus y, x plus y, x plus y will become 90. आणि आताच आपल्याला जे इक्वेशन दुसरं मिळालेलं आहे 3x minus 3y this is equal to 30. थ्रूआउट आपण 3 ने इथे डिवाइड करून घेऊया. सो x minus y this is equal to 3 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी येणार आहे 10. have this as equation number 2. आता ह्या दोन इक्वेशनची आपण ऍडिशन केलं तर आपल्याला सहज x आणि y ची व्हॅल्यूज मिळू शकतात. सो ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड जी आपण आता मिळवलेली आहे. सो फर्स्ट इक्वेशन इज लाइक दिस, x plus y this is equal to 90, whereas x minus y this is equal to 10. ऍडिशन करण्यामागचं कारण असं आहे की प्लस y आणि मायनस y हे कॅन्सल होतील. So x plus x will give us 2x and 90 plus 10 will give us 100 and hence x equal to 100. जो 2 ला गुणाकार 2 होता तो डिवायडेशन मध्ये जाणार आणि म्हणून आपल्याला मिळत आहे 50. की अलिमेंट्स ची किंमत इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण रिप्लेस करूया. पुटिंग x equal to 50 in equation first. Now first equation is like this, x plus y equal to 90. ज्यामध्ये x ची व्हॅल्यू आपण आताच मिळवलेली आहे 50 plus y equal to 90. 50 आपल्याला तिकडे ट्रान्सफर करावे लागतील आणि म्हणून y equal to 90 minus 50 will gives us y equal to 40. आपल्याला ज्या दोन किमती रिक्वायर्ड होत्या ज्या आपण सपोज केल्या होत्या, दॅट इज द स्पीड ऑफ हमीद
ऍज वेल एज जोसेफ एक्स एंड वाय ने सपोज केला तर या दोन्ही किमती आपण मिळवलेल्या आहेत आणि म्हणून फायनल हेन्स स्पीड ऑफ हमिंग इक्वल टू x ने सपोज केलं आपण आणि जिची व्हॅल्यू आपण आता मिळवलेली आहे 50 किलोमीटर पर आवर 50 किलोमीटर पर आवर and speed of Joseph is equal to y ची व्हॅल्यू ज्यांना आपण रिप्रेझेंट केलेली आहे 40 किलोमीटर पर आवर. So this is how we can find the solution of this starter example from this problem set. या प्रॉब्लेम सेट मध्ये जेवढे एक्झाम्पल्स या ठिकाणी दिले ते सगळे ट्राय करा. कोणत्याच याच्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. जर अडचणी आल्या असेल तर तुम्ही ग्रुपवर शेअर करू शकता. प्रत्येकाचं सोल्युशन तुम्हाला मिळेल. आजच्या पिरियडला आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.